कशी दिसते मी? आज आमच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. मला चेहरा चोकली थोडी पावडर लावू काय? छान वाटतंय. नको लाव, जास्त थपलं सगळं दिसते मग नको लाव. तर आमच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि मी कार्यक्रमासाठी चालली आणि मेन रेड कलरची थीम आहे आणि मोत्यांची कानातले घालायचे, मोत्यांचं सर्व घालायचं. त्याच्यामुळे मी मोत्यांची नथ, इयरिंग्स मोत्यांचे, मंगळसूत्र मोत्यांचं आणि अजून मला खरं तर घालायचं होतं मोत्यांचं, पण हेवी होईल त्याच्यामुळे मला सिम्पल लुक आवडतो आणि त्यामुळे मी सिम्पल अशी रेडी झाली आहे. आणि हा असा गजरा रेड कलरचा लावला आहे. बनवलाय खास वैदुनी खास माझ्यासाठी बनवला आहे गजरा, पहिली गोष्ट तर. आणि आता खूप वेळ झाला आहे करतं, तरी पण माझी मिजाज अजून संपलेली नाही. अजून चहा पाणी, चहा बिस्किट हेच चालू आहे. फोनवर फोन येऊन चाललेत, लवकर या लवकर या, पण माझं अजून घर सुटत नाही आहे. आमची झाली तर तरी चहा घेतलं की आम्ही आता खाली जाणार आहोत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही म्हणता म्हणता खूप चांगला असा होणार आहे. तर बघूयात कसा कार्यक्रम आणि काय तयारी केली. तर चहा घेतलं का आम्ही जाणार आहे आणि कार्यक्रम कसा होणार आहे, कसा म्हणजे चांगलाच होणार आहे असं पण, कारण की आम्ही सगळं अरेंजमेंट केली म्हणजे चांगलाच होणार आहे. तर गेल्या वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही केलेला नव्हता आणि यावर्षी करणार आहे. तर वुमन्स डे पण सेलिब्रेट होणारच आहे. वरचं ना तुझं हाय बघ, वुमन्स डे सेलिब्रेट होणारच आहे. आणि आता त्याच्यानंतर वुमन्स डे ला खास माझा डान्स असणार आहे. VIP अंतराल लांडगेचा डान्स होणार आहे. आमच्याकडे पाण्याचा इश्यू झाल्यामुळे माझी कप घासायला पडले आणि मला त्याच्यामुळे ह्याच्यात चहा घ्यावा लागतो. मला म्हणून पेलं दिलास का आपल्या ट्रान्सपरंटवाला केक कप राहिला. सारखं आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम होतच असतो, तर काय करायचं ना. आणि मेन गोष्ट अशी की माहिती आहे ना, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरचं इलाज, डोकं दुखलं चहा, ताप आला चहा बिस्किट, झोप आली चहा बिस्किट, झोप जाण्यासाठी पण चहा बिस्किट. मग हातात घालते की हातात. तर त्याच्यामुळे चहा बिस्किट माझं फेवरेट आहे आणि त्याच्यामुळे आता चहा बिस्किट खाऊन आम्ही चाललो आता खाली. मला सोडून म्हणजे तू येणारच आहेस. माझा एक प्रॉब्लेम काय झालेला माहिती आहे का, गजरा करताना ती मोठी सोय ना कशी झाली माहिती आहे का, हे ना हे अशी डायरेक्ट आतमध्ये गेली. हा मग कुछ पाने गेले कुछ खोना भी पडता. अशी आतमध्ये गेली सुई, अशी उपसून काढली. आणखीन मग बघितलं, आणखीन त्याच्यावरच मेहंदी पण मी काढली. मेन गोष्ट अशी झाली की मी वेणी घालतच नाही आणि हिने गजरा बनवल्यामुळे मला वेणी घालावी लागली. मेन गोष्ट जी की मी घातली. हां, आणि माझी हेअरस्टाईल जी केली आहे, जी माझा लुक बनवला आहे तो हिने केला आहे. आणि कशी दिसते मी मला माहिती नाही. मला असं वाटायला लागलं मी खूप काय बोलू मी आता. हा ना, मला वेणी घातली आणि केस विंचरले ना, मला असं वाटतं मी खूप म्हणजे डल दिसते असं मला वाटतंय. पण नाही, एवढं माझ्यासाठी माझ्या बाळाने प्रेमाने गजरा बनवला. हातात सुया घुसूपर्यंत, हातातली चाळण होऊस्तोवर जर गजरा बनवलाय तर मी का नको घालायला. एक दिवस मी असं बनायला तयार आहे त्यासाठी. तर आता रेडी आहे मी. आम्ही आता जातो तिथे आणि नंतर बघूया तिथे काय तयारी केली ते. लवकर या. आणि तर असं माझा मी लुक केला आहे. मला तर खरं तर झुमके घालू की नको मला असं वाटत होतं, पण हे जर मी न्यू इयरिंग्स आणलेत हळदी कुंकवासाठी स्पेशल. मेकअप बाय मी DM फॉर ऑर्डर्स. आम्ही ऑर्डर देतो. हो. पण मेकअप करायचं आणि खरं तर माझ्यासाठीची मेहनत सगळी हिने घेतलेली आहे, वैदुने घेतलेली आहे. माहिती आहे. आणि एका दिवसात तिने पूर्ण माझा लुक जो आहे तो रेडी केला आहे. चल दरवाजा लावून घे. आवर वैदू. सिंपल असा लुक केला. मला असं वाटतं मी खूप सिंपल अशी वाटायला लागली फक्त. आली लिफ्ट बसलाय. बाय. मग अशी पाठव ना. तर असा माझा लुक रेडी केला आहे. सिम्पल असा लुक केला आहे. एक्स्ट्रा असं काहीच केलेलं नाही जे नेहमी असतं. माझ्या बाळाने माझ्यासाठी लुक केला आहे सगळं. माझ्यासाठी तिने खरं तर गजरा बनवला, मेहंदी पूर्ण मला वाटते 3-4 वाजेपर्यंत तिने बसून मेहंदी काढली. मी 4 वाजता झोपली. तिची मेहनत आहे त्याच्यामुळे मी सगळं हे केलं.
हॅलो. आवाज बरोबर नाही ते माईक मध्ये मला एकच मिनिट झालं. हा नाही चांगलं वेळच केलं पाहिजे थोडा उशीर झालाय माहिती आहे, पण तुम्ही माहिती दिली तर फार त्यालाच भर पडेल. कोणाला काही बोला. तर इथे आलेल्या सर्व लेडीजचं मी स्वागत करते. आणि पहिली गोष्ट ही की इथल्या लेडीजने असंच एकजुटीने हळदी कुंकू कायम केला पाहिजे. आणि सर्वांचा हा प्रतिसाद आहे, ह्याच्यापेक्षा अजून लेडीज वाढल्या पाहिजेत. कारण की जेवढ्या लेडीज एकत्र येणार तेवढी प्रगती होते. आणि आपल्या पाठीशीची आपल्याला खूप जास्त प्रगती करायची आहे. त्याच्यामुळे सर्व लेडीजने जास्तीत जास्त लेडीजने येऊन पुढाकार घेऊन तू पण मी पण नाही करायचं, सगळ्यांनी येऊन केलं पाहिजे तर कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने असंच एकजुटीने राहून अजून आपली एकजूट वाढवून हळदी कुंकू काय याच्यापेक्षा आपल्याला वुमन्स डे पण करायचा, तो पण आपल्याला जल्लोषात करायचा. त्याच्यामुळे आपण ही संख्या वाढवून आपल्याच हातात आहे. सर्व लेडीजने असा सपोर्ट करा आणि एकजुटीने राहा. कार्यक्रम करत आहे माईक बरोबर नाही, क्लिअरिटीच नाही. हा ना, आपण सर्वांना एकत्र यायची जे आपण संधी भेटत असतात त्याचा सर्व लेडीजनी उपयोग करून घ्यायला पाहिजे. कामं तर आपल्याला आयुष्यभर आहे, आमचे पण घरामध्ये कामं आहे असं काही की नाही, पण आम्ही वेळ काढून इकडे आलेलो आणि उत्साह पाहिजे आपल्याला. तर रोज आपण असे कार्यक्रम करत नाही, वर्षातून 1-2 कार्यक्रमच असतात, त्यात आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. आणि सर्वांचं सहकार्य आणि
सर्वांचा सहभाग प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहिजे, उत्साह पाहिजे. आपण इकडे एकत्र राहून जर असे सर्व एकत्र येऊन जर कार्यक्रम केले तर भरपूर सर्वांना आनंद पण भेटेल. आणि मला तर खूप आनंद वाटला की हळदी कुंकूचा कार्यक्रम यावेळेस होत आहे व्यवस्थितपणे. ज्या पण लेडीज आलेल्या आहेत त्यांचे धन्यवाद. असेच नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा पण जास्त लेडीजनी सहभाग घ्यायचा आणि सहकार्य करायचे. इकडे एकच लेडीजमुळे काही प्रोग्राम होऊ शकत नाही. सर्व लेडीजचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे आणि सर्वांनी वेळ काढला त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद, आभार. अजून 2 शब्द कोणाला बोलायचं असेल त्यांनी या. बोललं पाहिजे आता, आजच बोलायला चान्स आहे. हो मग काय, हो खरी गोष्ट आहे. तयारी नाही तयारी कोणच नाही आलेलं. हॅलो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण जे हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मस्तपैकी महिला अगदी नटून फटून मस्त आलेल्या आहेत. त्यामुळं त्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. तर हा कार्यक्रम हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे काय, नक्की महिलांनी काय एकत्र येणं. अशा शक्यतो महिला एकत्र येत नसतात. खूप बिझी लाईफ झालंय महिलांचं, ज्या कामावर जातात ते पण आणि ज्या घरी असतात त्या पण. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आजकाल. आणि त्यामुळं एकत्र आल्यामुळं काय होतं, एका महिलेची समस्या दुसऱ्या महिलेला सोडी आणि सर्वजण एकत्र येऊन हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकजुटीची उभारूया गुढी. सर्वांनी असंच एकत्र या, असंच आपण कार्यक्रम करू. कारण दररोज तर घरी असलं की काय हे भाजी काय बनवायची ते भाजी काय बनवायची आणि ज्या जॉबला जातात त्यांचं पण लवकर उठायचं, घाईघाईने जायचं आणि परत आले की त्यांचं शेड्यूल ते. त्यामुळे सर्वांनी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि शक्यतो महिलांनी तो काढलाच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही येल चौदाच्या तर आमचा एवढा महिला मंडळ एवढं हे आहे, त्यामुळे आम्ही दिवसातून एक वेळ तरी भेटतोच. सर्व महिला, असं एकटीच नाहीये, सर्व महिला असं भेटतो. आणि त्यामुळे आम्हाला दिवसभर जरी एखाद्या गोष्टीची तरी प्रॉब्लेम आला किंवा तर हे वाटायला लागलं ना, एकांकी वाटायला तर आम्ही एकमेकीला शेअर करतो. आणि त्यामुळे आमच्या एल 14 मध्ये तर अजून उत्साह आहे. आणि असाच तुम्ही पण प्रत्येक बिल्डिंग मधून महिला सगळ्या एकत्र आल्या तर खरोखर महिला आनंदी. आणि मला वाटतंय जेव्हा महिला आनंदी राहते तेव्हा तिला कुठल्याही टॉनिकची किंवा पोळीची आवश्यकता नसते. आणि दिवसातून एक वेळा जरी ती हसली तर मला वाटतं तिचा दिवसाचा सगळा थकवा निघून जातो. आणि त्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे. जे घरी असतात त्या महिला काही बाहेर पडत नाही आमच्यासारख्या, पण आम्ही असं येतो एकत्र आणि मस्तपैकी जोक बीक मारतो, मस्तपैकी चाललंय असं सगळ्यांनी एकत्र या आणि हे करूया मस्तपैकी. बस एवढं. हा, आणि यानंतर पण महिलाचा वुमेन्स डे असेल 8 मार्च, तर त्यावेळेस पण आपण आणखी मोठ्या उत्साहात कार्यक्रम करू सर्व महिलांनी. आणि मला वाटतं आपली 23 बिल्डिंगची सोसायटी आहे, पण पाहिजे तेवढ्या महिला नाहीयेत. खरं तर ह्या एवढ्या ज्या आलेल्या महिला आहेत त्या एका बिल्डिंग मधून यायला हव्यात. आणि इथून पुढं प्रत्येक बिल्डिंगचे जे प्रतिनिधी आहेत किंवा आणखीन कोणी असेल तर त्यांनी आपल्या बिल्डिंग मध्ये एकजूट करून सगळ्या जर बाहेर पडल्या महिला तर मला वाटतंय कोणताही कार्यक्रम व्हायला वेळ लागणार नाही. हा, ठीक आहे. मला बोलायची संधी दिली, मी काय अशी तयारी केली नाही ऑन द स्पॉट. जर माझं काही चुकलं तर क्षमा असावी. हा स्त्रियांचा अधिकार हक्काचा दागिना म्हणतात ती चालेल, कारण यांनी एकजुटीने सर्वच हळदी कुंकू असो वा कोणताही कार्यक्रम असो सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकांना हातभार लावून आपण असेच कार्यक्रम जर पार पाडत गेलो तर खरोखरच आपले बागेची कॉम्प्लेक्स मध्ये चांगली सुधारणा होईल. सगळ्याच बाबतीत सगळ्यांनी एकत्र यावे आणि सगळ्यांनी एकत्र राहावे अशी माझी नम्र विनंती आहे. थँक्यू. रुपाली रांजणे, मी या सोसायटीमध्ये राहायला आले
2 वर्ष झाली. जवळजवळ सगळी सोसायटी मला ओळखते. कारण मला स्वतःला सर्वांची ओळख करायला आवडते आणि बोलायलाही खूप आवडतं. लहानपणापासून मी ज्या कुटुंबात राहिली वावरली, जॉईंट फॅमिली आहे, मोठं कुटुंब आहे, सासरी सुद्धा मोठं कुटुंब आहे. त्यामुळे मला सर्वजण एकत्र राहण्याची खूप आवड आहे. प्रत्येक सण आम्ही एकत्र साजरा करतो, जावा नंदा सगळं. त्यामुळे इथे राहायला आलो तर मी खूप लांब पडले, तर मला खूप गरज होती की जे कोणतरी मैत्रीण बनेल किंवा मी ज्यांच्याबरोबर आनंद शेअर करेन. अगदी बस स्टॉपवर सुद्धा मी ओळख केली. आणि त्यामुळेच माझी अशी खूप इच्छा होती, म्हणजे सर्वच लेडीजची असते, पण कसं पुढाकार घ्यायला कोण तयार होत नाही. पुढाकार घेऊन सगळं काही करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आपल्या घरातलं सगळं आवरून प्रत्येक गोष्टीसाठी धावायचं किंवा मॅनेजमेंट करायचं हे खूप अवघड असतं. आणि त्यासाठी जर का सपोर्ट सगळ्यांचा असेल तरच ते साध्य होतं. कोणत्याही गोष्टीमध्ये ही वस्तू अशीच आहे, ती तसंच आहे, चेअर कमी पडल्या, जेवण कमी पडलं, असे खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात. तर ते जो मॅनेज करतो त्याला खूप त्रासदायक असतं. तर या सगळ्या गोष्टी असतात, पण जे पुढाकार घेतात त्यांना आपण कधी दोष नाही दिला पाहिजे, कारण ते खूप सारा वेळ देतात आपला. आणि थोड्याशा राहून प्रॉब्लेम्स होतात किंवा काही कमी पडतं, काय होतं तर आपण समजून घेतो. तसं आपण इथे पण समजून घेतलं पाहिजे, जो की सार्वजनिक कार्यक्रम आहे. खूप जागा आहे आपल्याला की खूप सारे प्रोग्राम आपण करतो. डॉक्टरकडे जाऊन औषधं घेण्याऐवजी जर थोडे पैसे खर्च करून आपल्याला भरपूर सारा आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे. बऱ्याच जणी असतात जे श्रीमंत असतात, ते योगा क्लासेस लावतात किंवा कुठे डान्स क्लासेस लावतात किंवा खूप काही ऍक्टिव्हिटीज करतात, तिथे ते पैसे खर्च करून जातात. पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना हे काही जमत नाही. तर आपण असे छोटे मोठे कार्यक्रम करून एकमेकात मिसळून आनंद घेऊ शकतो. आता हळदी कुंकवाबद्दल बोलते. हळदी कुंकू म्हटलं की साज शृंगार आला, छान छान नटाय. तर साज शृंगार हा बायकांचा आवडता दागिना आहे म्हटलं तरी चालेल. तर त्यासाठी काही कारण लागत नाही, पण जर कारण असेल तर खूपच छान वाटतं. तर त्यासाठी माझं असं म्हणणं आहे, म्हणजे पर्सनली आहे पण सर्वांना असं वाटत असतं मनातून की आपण जो काही कार्यक्रम येईल, ज्यांना जमेल त्यांनी आपण एकत्र येऊया आणि आनंदी राहूया. 2 शब्द बोलून थांबवते. थँक्यू. मी पहिल्यांदा एवढं बोलली. एकदम आपल्या 14 नंबर बिल्डिंग पर्यंत आपला आवाज गेलाय, त्यामुळे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. तोपर्यंत उखाणे स्पर्धा चालू होणार आहे. सर्वांनी उखाणे घ्यायचे आहेत बरं का. हा आपला हक्क असतो, हा सगळ्यांनी स्पर्धा म्हटलं स्पर्धा नाहीये, पण उखाणे घेतल्याशिवाय कसं आपल्या नवऱ्याचं नाही. एवढा आपण नटून ठवून आलोय, नवऱ्याच्या नावावरती आपण एवढा शृंगार केलाय, तर नवऱ्याचं नाव घेतल्याशिवाय ते जरा आदर वाटतं ना. त्यामुळे सगळ्यांनी घ्यायचं उखाणा. आणि मी माझ्यापासूनच सुरुवात करते, चालेल ना. साडी घालते फॅशनची, साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, श्याम माझे कृष्ण मी त्यांची राधा. जब तक न पड़े आशिकी की नजर, सिंगारा दूरा रहता है. न पड़े आशिकी की नजर. म्हणजे मला काय म्हणायचं, जोपर्यंत आपल्या एवढा साज शृंगार आपण केलाय आणि घरी येताना त्यांच्या असतील मिस्टर, त्यांनी म्हणलंच असेल वा मस्त म्हटलेस तू, छान दिसतेस. आणि तसं माझाही नवरा म्हटलाय, आणि नाही म्हटलं तरी तुम्ही रागाला येऊ नका, ते गेल्यावर म्हणणारच आहे. त्यामुळे कुणी नाही म्हटलं तर काही वाईट वाटून घेऊ नका. आणि आता आणखी सुंदरजी बोलूया आपण. आता सर्वांनी उखाणे घ्यायचे आहेत. हा सर्वांनी उखाणे घ्यायचे आहेत बरं का. सर्वांनी उखाणे घ्यायचे. कोणता पाहिजे?
हॅलो. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण परागरंजनांचे नाव घेते आहे हळदी कुंकवाचं कारण. आता हे बघून घेतलंय न बघताय मुंबादेवीच्या नाकात सोन्याची नथ परागरंजनांचे नाव घेते. ओके छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. संदीप रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती. मस्त छान एकदम छान. अरे एवढा उशीर लागतो नवऱ्याचं नाव घ्यायला. राम गेले बाजारी बाजारातून आणले करडे. करडईचा पाडला करड उरलं सुरलं शिक्यात ठेवलं. शिक गेलं मुडीत मडकं गेलं फुटत. मडक्यातलं पाणी आलं दारात. दारात होत्या बायका नाव घेते ऐका. नाव घेते एक मुरलीधरची लेक. नाव घेते आईना मूवी कोराची बहिणा. नाव घेते अशी प्रभाकरची भाशी. नाव घेते आत्मी प्रतापची पुतणी. नाव घेता घेता दारात आलं ऊन. आता रवींद्ररावांची झाली सूट. नाव घेता घेता गल्लीत आलं पाणी. आता तुषाररावांची झाली राणी. छान उखाणा घेतलेला आहे कांचन पाटील यांनी. खूप छान. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी एवढं लांबडं नाव घेतलंय ना ते पाठ करायला मला 2 दिवस लागले. खूप छान. या लवकर या. या सर्वांनी यावं. आवडीने आलं पाहिजे कारण आपण हळदी कुंकू कार्यक्रम करतोय. हा चंद्राचा मुकडा. निळ्या निळ्या आकाशात झळकतो चंद्राचा मुकडा. बाळासाहेब आहेत माझ्या काळजाचा तुकडा. अनुसया माता विलासरावांचं नाव घेते लक्ष्मीकांता. आठवलं मला आता पाठ घातले केलं. मंगळसूत्र लावली मी कुंकू. घातले मंगळसूत्र लावली मी कुंकू. नेसली मी लाल कलरची साडी आणि साधा शोभून दिसते आप्पासाहेब आणि माझी जोडी. अतघर मधघर मधल्या घरात टाकी. अतघर मधघर मधल्या घरात टाकी. टाकीवर कळशी कळशीवर वाटी. वाटीमध्ये उंबर. शिवाजीरावांचं नाव घेते खेडेकरांची सून एक नंबर. मस्त मस्त खेडेकरांची सून एक नंबरच दिसत कामच करते. अरे कोण अहो या या बघून घ्या न बघता घ्या काहीतरी घ्या. या अरे मस्तपैकी आपण नटून आलोय त्यामुळे नवऱ्याचं नाव घ्यायला पाहिजे. 5-5 नावं तरी घ्यायला पाहिजे कमीत कमी. नमस्ते सगळ्यांना. नमस्ते सगळ्यांना. आवाज येतो का? माझं असं म्हणणं आहे ना आपण 23 बिल्डिंग आहे. 23 बिल्डिंग मध्ये एक आपण प्रतिनिधी म्हणून परमाताईंचं आणि परमाताईंचं आम्हाला एवढं म्हणजे खूप कौतुक आहे. कारण 23 बिल्डिंग मध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे ती बिचारी रात्रंदिवस आपल्याला म्हणते की आपण हा मॅडम कार्यक्रम करू तो मॅडम कार्यक्रम करू. आपण कोणच त्यांना सपोर्ट देत नाही असं मला वाटतं की कारण प्रत्येकानं एक बिल्डिंग मधल्या एक लेडीजला जरी आपल्या 96
आणि अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर येऊ शकतो. हा, यांचं एक अर्धवट राहिलं, या त्यांना घेणार आहे बरं का. आता राग आलाय त्यांना, कारण आता परत जायचं नाव घेणार आहे, तर सर्वांनी ऐका. हॅलो, माझं अर्धवट राहिलेलं नाव मला आठवलं नाही. सोन्याची नाट आहे मुंबादेवीची, सोन्याची नाट मुंबादेवीच्या नाका आणि परागरंजनांचं नाव घेतो हळदी कुंकवाच्या झोप. आणखी एक मला बोलायचं आहे की जेव्हा एखादं मूल इतर मुलांमध्ये मिसळत नाही तर त्याला थेरपीची गरज पडते. त्याला भरपूर पैसे खर्च करून थेरपी घ्यावी लागते. आता त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं खेळायचं काहीच कळत नाही. तरी आपण एकत्र येणं, आनंद साजरा करणं हे एक थेरपी सारखंच आहे. तर माझी खूप विनंती आहे सर्वांना, ज्या महिला आलेल्या नाही आहेत त्यांना स्पीकरवरून आवाज जाईलच कदाचित, तर त्यांनी पण प्लीज नंतर पुढच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि आपला आता वुमन्स डे येणार आहे, तर आपल्या कलागुणांना वाव द्या. जे आपल्याला शाळेमध्ये करता नाही आलं, ज्यांना भाषण, सिंगिंग असेल, डान्स असेल, ते इतरांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःचा आनंद स्वतःच अनुभवण्यासाठी आहे. तर सर्वांनी सहभागी व्हा, स्वतःचे डान्स वगैरे प्रॅक्टिस करा आणि आपण ते सगळं एकत्र साजरा करूया. आणि पुढाकार घ्या, आपली हे विरावे बाजूला ठेवून. याने मला विचारलं नाही, त्याने मला सांगितलं नाही असं नाही. आपण स्वतःहून विचारलं तर सगळी माहिती मिळते. आणि मला ह्या परमार मॅडमचं पण म्हणजे आभार मानायचे की आपल्या सोसायटीमध्ये एवढी म्हणजे खूप ऍक्टिव्ह महिला आहेत त्या, आणि दिसायला तर सुंदर आहेतच, पुन्हा पूर्ण सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, खूप धावपळ करतात. तर आपल्याला म्हणजे अभिमान वाटला पाहिजे की असं पुढे लागणारी आपल्याला महिला लाभलेली आहे, तर आपल्याला सपोर्ट करायला काय हरकत आहे. जबाबदारी घेणारा माणूस असेल तर मागे राहायला काहीच हरकत नाहीये, थोडासा सपोर्ट करायला तर प्लीज करा. म्हणजे इतर आता मी आधी जिथे राहत होते ती 4 टाईप असं होतं. आपल्याला आपल्या नशिबाने एवढी छान सोसायटी लाभलेली आहे, जागा आहे, सगळंच आहे, फक्त आपला सहभाग असण्याची गरज आहे. आणि खूप मोठ्या सोसायट्यांमध्ये खूप छान कार्यक्रम साजरे होतात, अगदी गरब्यापासून सगळं. तर जे आपलं जे स्वप्न राहिलेलं आहे ते साकार करण्याची संधी आहे, तर प्लीज सहभागी व्हा. लहान मुलांना विनंती आहे की पाणी आपल्याला एकच बॉटल घ्यायची आहे बरं का. अशा बॉटल घेऊन सगळं फोडून ठेवू नका, असं वेस्ट करायचं नाही पाणी. सर्व महिलांना पाणी पुरलेलं पाहिजे. सर्वांनी डबल बॉटल घ्यायची नाही, ताण लागली तरच बॉटल घ्यायचे. चिल्ड्रन कॅम आलं का लक्षात तुमच्या? चला आता घ्या, पाणी घ्या. हॅलो हॅलो, डॉक्टर आहे छान, माहेर आहे कौशी, संजीवन नावाचं नाव देतात, आधी तुमचं खूप छान. आता कोणी घेणार आहे का, नाव घेणार आहे का? तुमचं ओळख करून द्या. आमच्या बिल्डिंग मधील जे कमिटी मेंबर आहेत, सत्कार काका, त्यांच्या मिसेस वैशाली सत्कार घेणार आहे का? कोणाची हाताने घेणार आहे का? आपल्याला रील्स बनवायचे आहेत, त्यामुळं वेळ जातोय. कोणी नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे मला घ्यायचं होतं पण समज गेली. आणि जे घेतलेलं आहे नाव ते पण घरी जाऊन सांगा, म्हणजे नवरोबाला बी जरा बरं वाटेल. ते पण आनंदी आणि आपण इथं मस्तपैकी तयार होऊन आले म्हणून आपण पण आनंदी. जरी वेळ झाला तरी नवऱ्याकडे ओरडणार नाही, कारण त्यांना सांगायचं अहो मी एवढं असं तुमचं नाव घेतलं बघा किती खुश होतात. माझा बी नवरा होता, तुमचे बी होतील. चला आता आपण पुढचा कार्यक्रम त्यामुळे आता फोटोग्राफी नाही झाली तर आपला कार्यक्रम होणार नाही, बरोबर ना? कारण ते फोटो स्टेटसला पण लागले पाहिजेत आणि सेल्फी बस
मित्रांनी पण बघितलं पाहिजे, आपले जे फ्रेंड सर्कल आहे त्यांनी पण बघितलं पाहिजे, मस्त मस्त फोटो काढलेले. आणि दुसऱ्या कार्यक्रमाला त्यांनी विचारलं पाहिजे आता कधी कार्यक्रम आहे, त्यामुळं अंधार होण्याच्या अगोदर आपलं फोटोग्राफी झालेली बरी ना. सर्वांनी आता फोटो काढून ग्रुप फोटो ना, सर्वांनी ग्रुप फोटो काढायचा आहे. तर सर्वांनी इकडे लाईनीत उभं राहा. हाईट 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 जरा लव सर्वांनी जर हाईट प्रमाणे हे करा, म्हणजे सर्वांचे फोटो चांगले येतील है ना. हा गॉगल दुकान Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand.